नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील अनेक भागात पावसाने उघडीप दिली आहे, तर काही भागांमध्ये आपल्याला आजही ढगाळ वातावरण व मध्यम स्वरूपाचा पाऊस पडताना दिसत आहे। मात्र पुढील 24 तासात पुन्हा एकदा मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आपल्याला अनेक जिल्ह्यांमध्ये व तालुक्यांमध्ये बघायला मिळणार आहे। तर तुमच्या जिल्ह्यात व तालुक्यात कसं राहील पावसाचं वातावरण, सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। शेतकरी मित्रांनो, जळगाव, पारोळा, धुळे या भागात आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पुढील 24 तासात बघायला मिळणार आहे। तर शिरपूर, नंदुरबार, नवापूर या भागात मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला 24 तासात बघायला मिळेल। साक्री या ठिकाणी सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील। त्यानंतर चाळीसगाव, मालेगाव, मनमाड, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर, सिल्लोड, जालना या भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर श्रीरामपूर, पैठण या भागात सुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस अनेक ठिकाणी राहील, तर काही ठिकाणी पावसाचा जोर वाढलेला दिसू शकतो। त्यानंतर अहमदनगर मध्ये आपल्याला ढगाळ वातावरण व हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस हा बघायला मिळेल। त्यानंतर नाशिकच्या काही भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे, तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील। तर इगतपुरी, वाडा, पालघर या भागात सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस पुढील 24 तासात बघायला मिळेल। तर कल्याण, डोंबिवली, जुन्नर, मुंबई, खोपोली, खेड या भागात सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील। तर पुण्यामध्ये काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा, तर काही ठिकाणी पावसाचा जोर हा वाढलेला असेल। त्यानंतर गोरेगाव, चिपळूण, रत्नागिरी, साताराच्या काही परिसरात जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल। तर रत्नागिरी, चिपळूण, राजापूर या भागात मुसळधार पाऊस अनेक ठिकाणी बरसेल, काही ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील। त्यानंतर वडोद, विटा, सांगली, जत, पंढरपूर, सोलापूर या भागात ढगाळ वातावरण राहील। तर तुळजापूर, पेठ, बार्शी, करमाळा, इंदापूर, बारामती, दौंड, जामखेड, केज, परळी, लातूर, उदगीर या भागात सुद्धा ढगाळ वातावरण व तुरळक ठिकाणी हलक्या सरी बरसतील। तर परभणी, जिंतूर या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा तुरळक ठिकाणी पाऊस बघायला मिळेल व ढगाळ वातावरण राहील। तर नांदेड, वाघोला, उंबरखेड, पुसद, हिंगोली या भागात सुद्धा ढगाळ वातावरण व काही तुरळक ठिकाणी हलक्या सरी बरसतील। त्यानंतर वाशिम, कारंजा या भागात हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील। तर कारंजामध्ये काही ठिकाणी पावसाचा जोर वाढलेला राहू शकतो। शेतकरी मित्रांनो, खामगाव, अकोट, अकोला या भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा, तर अकोटमध्ये अनेक ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल। अचलपूरमध्ये सुद्धा मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस राहील। तर अमरावतीमध्ये सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस पुढील 24 तासात बघायला मिळेल। त्यानंतर आर्वी या भागात सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडेल। त्यानंतर वरुडी या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील। त्यानंतर नागपूर, वर्धा या भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा, तर काही तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पडेल। तर भंडारा, गोंदिया या भागात सुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल। वारसावणीमध्ये ढगाळ वातावरण व हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील। त्यानंतर गडचिरोलीमध्ये सुद्धा आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस अनेक ठिकाणी बघायला मिळू शकतो। तर चंद्रपूर, वणी या भागात सुद्धा हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पुढील 24 तासात आपल्याला बघायला मिळेल। शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे राज्यात पुढील 24 तासात पावसाचे वातावरण राहील। अनेक ठिकाणी आपल्याला पावसाची उघडीप ही बघायला मिळेल, तर अनेक जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा आपल्याला पाऊस हा पडताना दिसणार आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर ही छोटीशी माहिती आवडली असेल, व्हिडिओला नक्की लाईक करा। दररोजच्या पावसाविषयक बातम्या सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन नक्की दाबा। धन्यवाद।